गावाकडच्या काही महत्त्वाच्या 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। जनसामान्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी सरकार विविध योजना, उपक्रम आणि अभियानांची अंमलबजावणी करते आणि त्यानुसार 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून सुरू असलेली पायाभूत आरोग्य सुविधा, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, प्रधानमंत्री आयुष्मान भारत आदी योजनांमधील प्रलंबित कामं 31 मार्चपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिलेले आहेत। मानवी आरोग्यावर कबुतरांचा होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी राज्य शासनानं तज्ज्ञ समिती गठीत केली आहे। मुंबई उच्च न्यायालयानं 13 ऑगस्ट 2025 रोजी दिलेल्या आदेशानुसार ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे। समितीनं पहिल्या बैठकीपासून 30 दिवसांच्या आत शासनाला आपला अहवाल सादर करणं अपेक्षित आहे। अंधेरी ते दहिसर मेट्रो 2 आणि गुंदवली ते दहिसर मेट्रो 7 मार्गिकेवरील प्रवास भाडे वाढण्याची शक्यता आहे। MMRDAनं भाडं निर्धारण समिती गठीत करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे या महिन्यात पाठवलाय। मुख्यमंत्र्यांनी मंजुरी देताच पुढे केंद्राला ही समिती स्थापन करण्यासाठी शिफारस केली जाणार आहे। नागपूर महानगरपालिकेमध्ये एकूण 245 पदांची नियुक्ती प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्यानंतर आता विविध 174 पदांसाठी पुन्हा मेगा भरती घेण्यात येणार आहे। 174 पदांची ऑनलाईन पद्धतीनं भरती प्रक्रिया येत्या 26 ऑगस्टपासून सुरू होणार आहे। यंदाच्या गणेशोत्सवातही जलप्रदूषण टाळण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका 139 कृत्रिम तलाव तयार करणार आहे। कृत्रिम तलावांच्या जागा परिमंडळ आणि अभियांत्रिकी विभागामार्फत निश्चित करण्यात आलेल्या आहेत। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनानं विशेष तयारी केलेली आहे। यामध्ये राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक 15 किलोमीटरवर सुविधा केंद्र उभारणार आहेत, तर 23 ठिकाणी रुग्णवाहिका तैनात केलेल्या आहेत। यंदा अपघात टाळण्यासाठी युद्धपातळीवर खड्डे बुजवण्याचा आणि वेगरोधक फलक लावण्यावर लक्ष देणार असल्याची माहिती वाहतूक खात्याचे अपर महासंचालक प्रवीण साळुंखे यांनी दिली आहे। पाहूयात। गणेशोत्सव अवघ्या 4 दिवसांवर येऊन ठेपला असला तरी मुंबई गोवा महामार्ग ठिकठिकाणी खड्ड्यातच आहे। प्रशासनाने रस्त्याच्या डागडुजीकडे कानाडोळा केलेला असून हा महामार्ग वेळेत दुरुस्त झाला नाही तर गणेशोत्सवाला चाकरमानी वेळेत पोहोचतील की नाही हा प्रश्न कायम आहे। मुंबई गोवा महामार्ग आणि रायगड जिल्ह्यामध्ये होणारी गुन्हेगारी रोखण्यासाठी अत्याधुनिक कॅमेरे असलेली ANPR ही तंत्रज्ञान असलेली संकल्पना रायगड पोलिसांच्या मदतीकरता सज्ज झाली आहे। गुन्ह्यामध्ये वापरलेल्या वाहनांची इत्थंभूत माहिती मिळण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावरील साई सहारा प्रतिष्ठानच्या पुढाकारानं ANPR हे कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत। गेले 5 दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसानं आता उघडीप दिलेली आहे। पंचगंगा धोका पातळीच्या आत वाहू लागल्यानं पुराचा धोका टळताना दिसतोय। जिल्ह्यामध्ये अद्यापही 50 मार्गावरील वाहतूक बंद असून 46 बंधारे पाण्याखाली आहेत। गोंदिया जिल्ह्यातील खजरी या गावी 3 ऑगस्ट रोजी एका अनोळखी महिलेची धारदार शस्त्रानं हत्या झाली होती। या घटनेचा उलगडा गोंदिया पोलिसांनी लावलाय। आरोपीनं महिलेच्या 7 महिन्याच्या मुलाची विक्री करून पैसे कमावण्याची योजना आखली होती। त्यासाठी त्यानं महिलेची हत्या केली असून या प्रकरणी 7 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच अपेक्षित असून मुंबई महानगरपालिकेनं आगामी निवडणुकीसाठी प्रभागांच्या भौगोलिक सीमांबाबतचा प्रारूप आराखडा जाहीर केला आहे आणि या प्रारूप आराखड्यावर मुंबई महानगरपालिकेनं नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवलेल्या आहेत। हरकती आणि सूचना सादर करण्यासाठी 4 सप्टेंबरपर्यंत मुदत आहे। पुणे महापालिकेच्या निवडणुकांसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली असून 2017च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा प्रभागाची संख्या 1 न कमी होऊन 41 झाली आहे। सदस्यांची संख्या 1 न वाढून 164 वरून 165 वर पोहोचली आहे, तर 4 सदस्यांचे 40 आणि 5 सदस्यांचा एक प्रभाग असणार आहे। हरकती आणि सूचनांसाठी 4 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान चीन आणि जपानच्या दौऱ्यावर जात आहेत। जपानचे पंतप्रधान इशिबा यांच्या निमंत्रणावरून मोदी भारत जपान वार्षिक शिखर परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी 29 ते 30 ऑगस्ट दरम्यान जपानमध्ये जाणार आहेत। पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाला विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेली आहे। उसापासून इथेनॉल निर्मितीच्या निर्णयानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता, मात्र आता मागण्या मान्य झाल्यास साखर उद्योग अडचणीमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जाते। मराठा समाजाच्या उपसमिती अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। जरांगेंच्या आंदोलनाआधीच सरकारकडून उपसमितीचं पुनर्गठन करण्यात आलेलं आहे, तर सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थितीबाबत आढावा घेत राहणार असं विखे पाटलांनी स्पष्ट केलंय।
मंत्री भरत गोगावलेंनी जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांची वैयक्तिक सहाय्यकपदी केलेल्या नियुक्तीला मुख्यमंत्री कार्यालयातून परवानगी न मिळाल्याची माहिती न्यूज 18 लोकमतच्या सूत्रांनी दिलेली आहे। संबंधित शिक्षकांची शाळेतून मंत्रालयामध्ये झालेली नियुक्ती पूर्णपणे बेकायदेशीर असल्याची सूचना मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे। मुंबईत मराठी विरुद्ध हिंदी भाषेचा वाद थांबण्याचं नाव घेत नाहीये। बोरिवली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरील दुकानदाराला मराठी बोलायला सांगितल्यावर त्यानं नकार देत अपमान केला। यानंतर मनसैनिकांनी मनसे स्टाईलनं या दुकानदाराला उत्तर देत कान धरून माफी मागायला लावली। नाशिकच्या जय भवानी रोड परिसरात परप्रांतीय आणि मराठी वाद उफाळून आला। काल शिकणाऱ्या परप्रांतीयानं या भागातील एका वाहनाला धडक देत अरेरावी केली। दरम्यान मनसैनिकांनी समज दिल्यानंतरही पुन्हा अरेरावी केल्यामुळे मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या परप्रांतीयाला मनसे पदाधिकाऱ्यांनी चांगलाच चोप दिला। तारापूर एमआयडीसीमध्ये झालेल्या वायू गळतीमुळे 4 कामगारांचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी आता संचालकासह तिघांविरोधात बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। निष्काळजीपणा करून जीविताला धोका निर्माण केल्याचा ठपका संचालकावर ठेवण्यात आलाय। शिवसेनेच्या वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हा समन्वयक विलास मस्के यांच्या घरावर प्राणघातक हल्ला करण्यात आला। या हल्ल्यामध्ये विलास मस्के गंभीर जखमी असून बहीण भाग्यश्री सोजेच्या हातावर धारदार शस्त्रानं वार करण्यात आला असून दोघांवरही खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। बदलापूरमध्ये 1.5 कोटी रुपये खर्चून पेवर ब्लॉक लावण्यात आले होते, मात्र आता पुन्हा पेवर ब्लॉक लावण्यात येत आहेत। पुन्हा पेवर ब्लॉक लावून पालिकेच्या पैशांचं नाहक नुकसान होत असल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। चौकशी करून तातडीनं कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। पुण्यात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे। कारवाई पोलिसांनी 6 जणांना अटक केलेली आहे आणि यावेळी पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे। लैंगिक अत्याचार आणि हनी ट्रॅप प्रकरणातील आरोपी प्रफुल्ल लोढाचा ताबा पिंपरी चिंचवड पोलिसांनी घेतलाय। लोढावर पीडित महिलेच्या पतीला नोकरी लावण्याच्या आमिषातून हत्या केल्याचा आरोप आहे। उल्हासनगरमध्ये पोलिसांनी ड्रग्ज बाळगणाऱ्यांवर कारवाई केली आहे। यावेळी पोलिसांनी एकाला अटक केली आहे। दरम्यान संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे, तर पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात यंदा पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे। गणेश भक्तांसाठी 150 कॅमेऱ्यांचा वॉच असणार आहे, तर 24 तास दर्शनाची सोय असणार आहे। शिर्डीच्या साईबाबांना एका भक्तानं 56 ग्रॅम सोन्याचा कडा अर्पण केलेला आहे। व्यंकप्पा घोडके असं सुवर्ण कडा दान करणाऱ्या कर्नाटकच्या भाविकाचं नाव आहे। दरम्यान साई संस्थांकडून भाविकाचा सत्कार करण्यात आला। गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगड सीमेच्या हद्दीतील गावात स्वातंत्र्य दिन साजरा केल्यामुळे आदिवासी तरुणाची माओवाद्यांनी हत्या केली होती। या घटनेवरून वातावरण तापलंय। या संदर्भात पोलिसांकडून जनजागृती सुरू असून नागरिकांनी याचा निषेध व्यक्त केला। नांदेडमध्ये न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळालाय। शैक्षणिक साहित्य आणि टॅब पुरात वाहून गेल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती। याची दखल घेत शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी स्वाती गुमडवाड या विद्यार्थिनीला लॅपटॉप दिला।